नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करो ही प्रार्थना. आजचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी मांदियाळीच. आपल्या आयुष्यात गुरुच नसते तर आयुष्याचं काय झालं असतं. संपूर्ण अंधकार असं आपलं आयुष्य झालं असतं. आणि त्याच गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा आपलं पण त्यांच्या प्रती आपण गुरूंना खूप काही देणं लागतो. महाराजांनी जे काही आपल्याला दिलं आहे ते ह्या जन्मातही आपण त्यांचं परतफेड करू शकत नाही. म्हणूनच त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सांसारिक अडचणी, प्रचंड अडचणी संसारात असतात, त्यांच्यापासूनच पार होण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त काही सेवा करायची आहे. आपल्याला 21 दिवसाचं पारायण करायचं आहे. तर 10 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. किती सुंदर मुहूर्त की गुरुवारीच गुरुपौर्णिमा आलेली आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या गुरूंप्रती हा दिवस आहे. आपल्यालाही आणि 21 दिवसांची महाराजांची सेवा करायची आहे. 21 दिवसांची सेवा म्हणजे ती कधी सुरू करायची, तर ही सेवा 20 जूनला सुरू करायची आहे ते 10 जुलैपर्यंत. 20 जून ते 10 जुलै असा 21 दिवसांचा कालावधी आहे. तेव्हा तुम्हाला सेवा करायची आहे. आता तुम्हाला प्रश्न असतीलच की कुठे करायची, कधी करायची, कशी करायची, तर याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा ग्रंथ म्हणजे महाराजांचा आत्मा आहे. हे कुणी ग्रंथाचं पारायण करत असतं. अतिशय साधा आणि सोपा ग्रंथ आहे, पण तेवढाच दिव्य आणि तेवढाच प्रभावी हा ग्रंथ आहे. जे कोणी या ग्रंथाचं पारायण करतं त्यांचं आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहत नाही. असंख्य कोटींच्या अडचणी सुद्धा या पारायणाने आपल्या नष्ट होतात. तर आपल्याला 21 दिवस या ग्रंथाचे पारायण करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं, तर ज्यांच्याकडे दिंडोरी ग्रंथ असेल त्यांनी ग्रंथ तो वाचा. ज्यांच्याकडे दुसरा कोणता ग्रंथ असेल तर त्यांनी तो वाचला तरी चालू शकतो. 1 ते 21 अध्यायाचं पारायण आहे. 1 ते 21 अध्याय एका दिवसाला वाचायचे, म्हणजे रोज 21 दिवस ते पूर्ण वाचायचं आहे. म्हणजे आपलं 21 दिवसांचं पारायण पूर्ण होईल. संपूर्ण पारायण पठण करायचं आहे. म्हणजे आज माझा पहिला दिवस आहे तर मी 1 ते 21 अध्याय पठण करणार आहे. 1 ते 21 अध्याय पठण केल्यामध्ये संपूर्ण पारायण होतं. असं तुम्हाला 21 दिवस पारायण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही 11 माळी स्वामी समर्थ जप 21 दिवस करू शकता. रोज 11 माळी स्वामी समर्थांचा जप करायचा, असं 21 दिवस करायचं आहे. तसंच तुम्ही ही पण सेवा करू शकता, ती म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, तो 21 दिवस. तर ह्या 3 सेवा तुम्ही रोज करायच्या आहेत 21 दिवस, 20 जून पासून ते 10 जुलैपर्यंत. या तिन्ही सेवा जर तुम्ही केल्या तर तुमचं सोन्याहून पिवळं झाल्याशिवाय राहणार नाही. पण मनुष्य जातीला असंख्य जबाबदाऱ्या असतात, त्या आपल्याला काही गोष्टी करू देत नाहीत. याचपैकी जर तुम्ही फक्त स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं जरी पारायण केलं तरी चालेल, किंवा फक्त 11 माळी जप केला तरी चालेल, किंवा रोज फक्त 11 वेळा तारक मंत्र म्हटला तरीही चालेल. जसं शक्य होईल तसं तुम्हाला ही सेवा करायची आहे. पण 20 जून ते 10 जुलैपर्यंत ही सेवा करणं खूपच भाग्याचं आहे. सगळ्यात आधी याची मांडणी करायची का, या सेवांची मांडणी करायची का, तर नाही. आपल्याला घरात महाराजांचा फोटो, मूर्ती असेल तर त्याच्या समोरच बसून तुम्ही हे पारायण किंवा 11 माळी जप, तारक मंत्र याचं पठण करू शकता. ते ग्रंथ हलवायची गरज आहे का, तर हो, तुम्ही वाचून झाला की तो ठेवू शकता आणि परत वाचताना तो पुन्हा घेऊही शकता. त्याचबरोबर तुम्ही रोज कामाला जाताय, तुम्हाला ह्या काही गोष्टी शक्य नाही, तर ह्याच्यामध्ये जी काही गोष्ट शक्य असेल, स्वामींचा तारक मंत्र, 11 माळी जप, ती सेवा तुम्ही तिथेही देखील करू शकता.